चला आता कॉमेडीच करायची म्हणून सांगते. आज मी अरुण कदम बरोबर स्किट करणार आहे. चला पहिला पंच फुटला, सुटले. तर मुद्द्यावर येऊया. ही आमची कंपनी टोटल सिक्युरिटी सर्व्हिसेस. आम्ही कॉर्पोरेट कंपन्या, बँका आणि सोसायट्यांना सिक्युरिटी गार्ड्स पुरवतो. खरं तर आमच्या कंपनीत वेकन्सीज नसतात, पण आज नशिबाने एक जागा शिल्लक होती आणि ती जागा मला भेटलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला थँक्यू व्हेरी मच बोलायला इकडे आलेलो आहे. हे घ्या पेरा. थँक्यू. थँक्यू मॅडम, मच व्हेरी, कारण तुम्ही मला नोकरी दिलेली आहे. अहो काय करणार, द्यावीच लागली. तुम्ही आमच्या बॉसचे मेहुणे पडलात ना. तुम्हाला नसती दिली तर माझी गेली असती नोकरी. अभिनंदन तुम्हाला मिळालं. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं खरं तुमचं एकदम करेक्ट आहे मॅडम. पण तो खाली आहे ना, एक माणूस जाम चिरलाय. कोण झालं तू बोलतो मला नोकरी मिळालीच पाहिजे, हे माझा हक्क आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. मला हे वाचा असं करून मी त्याला चिरून इकडे आले. मॅडम, हो मॅडम, अरे तू अटॅचे करे. मॅडम हे बरोबर नाही. हा नोकरी मला मिळायला पाहिजे होती. हे कसं झालं? हे कसं झालं? वसर्या, या शो मध्ये तुला घेतला तेव्हा मी बोललो. हे कसं झालं? ना वसाऱ्या, तुला नोकरी भेटली ना तर बोलतो हे कसं झालं? अरे तू मला खाली चिडवलं, इथे बी चिडवून राहिला का रे तू? तुम्ही बाय ना बुर सटेल, कॉमेडीच्या जुनाट नट, बाई ना अर्धवट, अर्धे अर्धे वेगळे शर्ट घालून आला रे तू. दलिंदर कथा ना तुला देखस रे. मी आधी मॅडमशी बोलतो मी. का मॅडम, तुम्ही आमची लेखी परीक्षा घेतली बॉ, तोंडी परीक्षा घेतली बॉ, ते काय शर्यत घेतली बॉ, उंची मोजली बॉ, आणि सिक्युरिटी वाला म्हणून तुम्ही बुटकं वांग घेतलं. अहो सिक्युरिटी वाल्याच्या हातातला दांडा पण मोठा असतो याच्यापेक्षा. हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आम्ही आमची निवड केलेली आहे आणि आमच्याकडे काही राखीव हक्क असतात. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. असं कसं? असं कसं? अहो पण याची उंचीच भरत नाही ना. हो तुमची अट काय होती? उंची 5 फूट 4 इंच किमान. हा फक्तच किमान आहे, फूट आणि इंच सोडूनच द्या तुम्ही. अहो याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का हो का हा कुठली उंची गाठू शकेल म्हणून? हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आमच्या कंपनीत असे काही नियम असतात आणि त्यामुळे हे झालंय आणि हे असं होणार आहे. काय हे तेन काय होणार होणार आहे? नीट स्पष्ट उत्तर द्या. 1 मिनिट. तुमची उंची किती आहे? 4.5 फूट. बघा. हा, मग आमच्या कंपनीत 4.5 फूट उंचवाल्यांसाठी राखीव कोटा असतो. तोंडाला येईल ते बोलताय काय तुम्ही? उरलेली उंची कशी भरून काढता? ए वसाऱ्या, माझ्या विनोदाची उंची बाकी सगळं भरून काढताय. ठीक आहे मॅडम, तुम्ही एक काम करा, आम्हाला 2-4 प्रश्न विचारा. होऊनच जाऊ द्या आता. डबाच्या डबान पाणीच्या पाणी. याचं हे बघा, ये मराठी आहे. डबाच्या डबाना पाणीचं पाणी. वसाऱ्या, मच्छी का मच्छी, पाणी का पाणी, असं आहे ते. अरे वा वा वा, काय मराठी भाषेचं ज्ञान आहे यांचं. क्या बात आहे. बरं ठीक आहे, चला तुमच्या समाधानासाठी प्रश्न विचारते, दोघांनाही विचारते. ठीक आहे, पहिला प्रश्न अरुणजी तुम्हाला विचारते. शांतपणे विचार करून उत्तर द्या. तुम्हाला कुठे फिरायला आवडतं? पॅरिसला. क्या बात आहे. जवाब. स्वप्नात तरी गेला होता का रे पॅरिसला? वसाऱ्या गेलाय? गेलोय मी. मला फक्त फिरायला आवडेल असं बोललोय ना. तेच आहे ना. ठीक आहे ना, त्यांनी पटकन उत्तर दिले, याला महत्व आहे श्याम राजपूत. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा प्रश्न, दादर वेस्ट ते पॅरिस साधारण किती किलोमीटर असतील? हे कसं माहित असेल मला? अरे कमाल आहे, इंटरव्ह्यू कोण देत आहे? मी प्रश्न विचारलाय, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही पटकन उत्तर द्या. ते बघा कसे पटकन उत्तर देत आहे. आता त्यांना दुसरा प्रश्न विचारते मी. मला सांगा, तुम्हाला कुठल्या फिल्म्स बघायला आवडतात? इंग्लिश ओनली फॉर इंग्लिश. काय हजरजबाबी आहे. क्या बात, किती हजरजबाबी माणूस आहे बघा. आता तुमचा प्रश्न, या जगात आजवर किती इंग्लिश फिल्म्स बनल्या असतील?
सांग वसाऱ्या सांग. हा मॅडम किती डेंजर प्रश्न विचारताय तुम्ही. हा? याचं उत्तर कसं देणार हो? सांगा कसं उत्तर देणार याचं. अरे वसाऱ्या मी 2 प्रश्न पटकन उत्तर दिले तुला एका पण प्रश्नाचं उत्तर येत नाही. मोठा शाना आलाय नोकरी मग तू एवढा बचा करून राहिला ना, हा. मग तू सांग आजपर्यंत किती इंग्लिश पिक्चर बनले? बा खूप. क्या बात आहे, व्हेरी गुड. बघा 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 कसं पटकन उत्तर दिलं त्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता ना त्याचंही ते असंच पटकन उत्तर देते. हे? मी तोच प्रश्न त्यांना विचारते. हा, हा. हा मला सांगा अरुणजी, दादर वेस्ट ते पॅरिस किती अंतर आहे? खूपच आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा त्यांचा सर्वांगीण विकास झाला. जनरल नॉलेज आहे त्यांच्याकडे. आहे तुमच्याकडे? याचा विकास झालाय. हो. याचा विकास लहानपणापासून खुंटलेला अजूनपर्यंत. अहो मॅडम मॅडम, अहो मी फिजिकल टेस्ट पास केलेली आहे हो. अहो चोर आला ना तर मी अशी छाती काढून जाईन आणि छपकन पकडून घेईन त्याला. हा पकडू शकतो का? अरे मी पण तसं करू शकतो. कसं काय? चोर आला रे आला हा. की सगळ्यात पहिला मी लपणार. मग त्या चोराला काय वाटाल चाल इकडे कुठंच सिक्युरिटी गार्ड नाही. हा. तो आपला असं शाण्यामध्ये इकडे असं चालणार. मग मी खाली असा रांगत 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 जाणार ना त्याच्या ढुंगणाला असा ढुशा मारणार. तो खाली पडला का त्याची बंदूक घेणार ना त्याला बोलणार हँडसा ना. मी सगळे व्हिडिओ काढणार ना व्हायरल करणार. व्हायरल झाल्या झाल्या पोलिसांपर्यंत पोहोचणार. पोलीस येणार ना त्याला पकडणार. क्या बात आहे. याला म्हणतात हुशारी. बरोबर आहे. वॉचमनचं काम फक्त लक्ष ठेवणं आहे. पकडायला पोलीस आहेतच नाही का? हा, एकदम क्या करेक्ट बात. बोललात. म्हणजे वॉचमॅनचं काम फक्त वॉच करणं बघणं, हा. त्याला पकडायचं काम नाही तर मला कॅचमन नसतं बोललात. वा वा वा. बघा बघा त्यांचं इंग्रजीचं किती सखोल ज्ञान आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आम्हाला असाच हुशार वॉचमन पाहिजे. अहो चोराला कळलं पण नाही पाहिजे मागून सिक्युरिटी गार्ड येतोय का उंदीर येतोय. उंदीर येतो? नाही नाही, माझ्याबद्दल तुम्ही खूपच चांगलं बोलता, पण मला एक कळत नाही तुम्ही माझी इज्जत करता का काढता? नाही नाही, असं काय कौतुकच करते मी तुमचं. तुमची स्ट्रॅटेजीचं कौतुक करते Yes, yes, yes. अरे स्ट्रॅटेजी तर सॉलिड आहे आपल्याकडे. हा. आपल्याकडे गामिनी कव्वा आहे. गामिनी कव्वा. मॅडम याला गनिमी कावा सुद्धा म्हणता येत नाही हो. ए बसाऱ्या, मला ते बोलता जरी येत नसतं तर मला सागलं करता येतं. कळलं ना? नाही पण मला पण करता येतं ना. काय? मॅडम मॅडम काय? मला एक चान्स द्या ना अजून. म्हणजे माझी लायकी सिद्ध करायला एक चान्स द्या बा. एक. अरे देवा, आता याला किती वेळेला हरवायचं. ठीक आहे, आणखीन एक परीक्षा. अरुणजी 10 सेकंदात आगरी भाषा बोलून दाखवा. चला 10 सेकंद. रे बाला काय फालतुगिरी चालले कानफर फोरू का तुला? काय मी बोललो बसारे इकडे या, आपण जाऊया रेती बंदरावर. रेतीचा ट्रॅक गेला तिकडे बंदरावर गेल्याच्यानंतर ती सगळी रेती लोकांपर्यंत पोहोचूया. मग त्याचे पैसे भेटले तर आपण बँकेमध्ये टाकूया ना. वसारे आवडत सगळं तुला इकडे आलं नाही. कानफर फोरू का?